को पावर्ड बाय टेक्नो। 11 दिवसाच्या गणरायाच्या विराजमानानंतर आज शेवटचा दिवस आहे। आज गणराय आपल्या घरी जाणार आहेत, तर विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी या विसर्जन किनाऱ्यावर आहे। खरं तर गिरगाव चौपाटी येथे मुंबईतील सर्वात मोठे मानले जाणारे जे गणपती आहेत, लालबागचा राजा असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा हा असेल आणि इतर घरगुती जे गणपती आहेत त्यांचा विसर्जन होते। आज मुंबईमध्ये जवळजवळ 10,000 सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन होणार आहे। तर त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात महानगरपालिका आणि मुंबई पोलीसच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। मुंबई पोलीसचे कमांडोज जे आहेत ते गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। विघ्नहर्ताचं विसर्जन कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता पार पडावं म्हणून हे तयारी करण्यात आलेली आहे। BMCच्या वतीने कंट्रोल रूम तयार करण्यात आलेले आहे, CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो फौजपाटा आहे तो या गिरगाव चौपाटीवर तैनात करण्यात आलेला आहे। निर्माल्य कलश असेल आणि एकूणच जी आहे विसर्जनाची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून मुंबई पोलिसांची असेल, महानगरपालिकेची असेल, ती आपल्याला तयारी दिसत आहे। आणि जे विसर्जन करण्यासाठी घरगुती गणपती येत आहेत त्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या वतीने। अनवाणी पायाने समुद्रामध्ये जाऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। खरं तर 11 दिवस गणराया हे विराजमान होते आणि त्यानंतर कुठंतरी आता गणेश भक्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू पण एका प्रकारचे मानावे लागेल, परंतु जे विसर्जनाची तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन गजलवार सोबत अजय दंजे, TV9 मराठी, मुंबई। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।